जितेंद्र आव्हाड कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, खाली मुट्ठे वही पाए, बोला सियावर रामचंद्र की जय, बोला सियावर रामचंद्र की जय। नीम का पत्ता कड़वा है, जितेंद्र आव्हाड कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, जितेंद्र आव्हाड कड़वा है। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। जो मेरे राम का नहीं वो किसी काम का नहीं, जो मेरे राम का नहीं वो किसी काम का नहीं। जितेंद्र आव्हाड करायचं काय, खाली मुद्दा वही पाय। जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। नीम का पत्ता कड़वा है, जितेंद्र आव्हाड कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, जितेंद्र आव्हाड कड़वा है। आज प्रभू वैद्यनाथाच्या परळीनगरीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू रामचंद्राबद्दल अवमानकारक असं बोलणारे जितुद्दीन महाराष्ट्रात सर्व समाज बांधव एकजुटीनं राहत असताना आणि देशभरामध्ये 22 तारखेला रामलल्लांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा एक चांगला उत्सव होत असताना जितेंद्र आव्हाड ज्यांना की हमेशा सवय आहे की महाराष्ट्रात सगळे एकत्र आले की काहीतरी त्यामध्ये विघ्न टाकायचं आणि आज परत एकदा त्यांनी तसंच एक सगळ्यांना रामभक्तांना असंतोष तयार होईल असं विधान त्यांनी केलं। आज आम्ही सर्व परळीतील रामभक्त एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर जर लवकर त्यांनी आळा घालावा, कारण महाराष्ट्रात विद्वेष पसरण्याचं काम जितेंद्र आव्हाड सातत्यानं करत असतात। त्यामुळे ह्या प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे आणि या हिंदू द्वेषी माणसाला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे। ह्याच्या विरोधात विधानसभेत सुद्धा सर्व आमदारांनी येऊन ह्याचा निलंबनाचा प्रस्ताव तयार केला पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि आज परळीतील सर्व रामभक्त आम्ही येऊन त्याचा निषेध करत आहोत आणि इथून पुढे तर परळीत आला तर त्याला आम्ही तोंडाला काळं फासणार आहोत सगळं।